नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही फळं अशी असतात की त्याची भाजीसुद्धा होते. कुठल्या ओळखा बरं? आपण फणसाचं नाव घेऊ की फणस, पिकलेलं फणस आपण तसंच खातो, पण कच्च्या फणसाची भाजी होते की नाही? तसंच पपई. पपई असा पदार्थ आहे की पिकलेली पपई तर खायलाच पाहिजे. छान फळ आहे, मधुर फळ आहे. पण कच्च्या पपईपासूनही छान असा भाजीचा प्रकार होतो. आमच्या विदर्भात करतात. चला सुरुवात करूया. साधारण अर्धा किलो पपई जर असेल तर एक 2 चमचे तीळ, 1 चमचाभर खसखस, शेंगदाणे 1-2 चमचे, सुकं खोबरं 1. याला छान भाजून घ्यायचं आपल्याला. याला थंड करू आणि नंतर छान बारीक करून घेऊ. आणि थंड झाला याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ किंवा खलबत्त्यात कुटून घेऊ शकता. हा मसाला आपण सगळा छान बारीक करून आणला आहे. तेल अर्धा किलो भाजीला कमीत कमी अर्धी वाटी तरी तेल पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. मोहरी फुटल्यावर लसूण, आणि लसूण छान परतल्यानंतर ही कच्च्या कांद्याची पेस्ट. याचबरोबर आपल्याला घालायचं तमालपत्र. आता हा जो मसाला आहे हा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, अगदी छान असा लालसर. आणि मी एक नेहमी गंमत करतो की कोथिंबीर असते ना, तर कोथिंबीर जेव्हा आपण कांदा भाजतो तेव्हा घालायची. त्याचा रंगही छान येतो आणि स्वादही छान येतो. हे छान भाजलं जातं तोपर्यंत कच्ची पपई आपल्याला चिरून घ्यायची आहे. कच्च्या पपईची पाठ मी सोलून पाण्यात ठेवला. आता त्याला फक्त कट करायचा. जसं लाल भोपळा असतो, म्हणजे लाल भोपळा, कोहळा ज्याला म्हणतात. आमच्या इथे कोहळं, तुमच्याकडे कोहळा म्हणतात. तर हा लाल भोपळा जो असतो तर त्याची जी भाजी बनवतात खास करून महालक्ष्म्यांच्या दिवसामध्ये, तर तसंच त्याला चिरायचं. ही कच्ची पपई आता ही थोडी मधून अशी गुलाबीसर आली आहे, पण चालून जातं, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्या अशा फोडी कापायची, अशा फोडी चिरायची. यानंतर या ज्या फोडी आहेत सगळ्या कच्च्या पपईच्या, त्या फोडी, त्यानंतर तिखट, हळद, जिरे पावडर, धने पावडर, आणि आमच्या विदर्भात ही चारोळी टाकतात, ये बा, आणि पाणी. आलं, चिंचेचा कोळ, थोडं मीठ, गूळ भरपूर, आणि काळा मसाला. याला छान आता मंद आचेवर आपण शिजवून घेऊ. पपई पिकण्यासाठी जेव्हा भाजीत आपण पपई वापरतो, पिकल्यानंतर ती गळू नये यासाठी गुळाचा खडा वापरावा. म्हणजे इन्स्टेड ऑफ साखर तुम्ही गूळ त्यामध्ये घाला, असे सगळे जुने जाणते लोक म्हणत असतात. आम्ही ते फॉलो करत असतो. त्याचा प्रत्यय आम्हाला येतो आणि मग ते तुम्हाला सांगतो. यालाच म्हणतात टिप. आणि सगळ्यात शेवटी भाजी शिजल्यानंतर आपण हा जो मसाला बनवला, पावडर बनवली, याच्यामध्ये आहे तीळ, खसखस, खोबरं, दाणे, हे सगळं भाजून आपण एकत्र केलं होतं, ते आपण घालूया.
जमली की नाही रापचेक कच्च्या पपईची भाजी, तर थोडा वेगळा विचार केला तर काहीतरी वेगळं घडत असतं. आयुष्याचंही तसंच आहे. नेहमी आपण एकसुरी आयुष्य जगत असतो. थोडा वेगळा विचार करा, आयुष्य सुरस बनेल आणि भाजी चवदार बनेल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.